श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या 2 चारोळ्यांकडे वळूया आणि या 2 चारोळ्या ज्या आहेत त्या आपल्याला पाठवलेल्या आहेत नागेश हुलवळे सरांनी देसलेपाडा डोंबिवली येथून. नागेश हुलवळे सर देसलेपाडा डोंबिवली येथून लिहित आहेत. पहिल्या चारोळीमध्ये प्रेमाची मात्रा या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की सुखाच्या शोधार्थ भटकलो खूप. सुखाच्या शोधार्थ भटकलो खूप, शहरं गावं राऊळे दिंड्या यात्रा. वा, सुखाच्या शोधार्थ भटकलो खूप, शहरं गावं राऊळे दिंड्या यात्रा. व्रतवैकल्ये उपास बेसुमार झाले, व्रतवैकल्ये उपास बेसुमार झाले, पण यावर लागू पडली प्रेमाची मात्रा, पण यावर लागू पडली प्रेमाची मात्रा. वाह, तर खूपच अप्रतिम आणि सुंदर अशी ही चारोळी होती श्रोते हो. आणि आपल्याला माहीत आहे श्रोते हो की आपण सुख शोधायला सर्वत्र फिरतो, आपण स्वतःच्या सुखासाठी व्रतवैकल्य करतो, परंतु जेव्हा आपल्याला कुणाकडून प्रेम मिळतं, आपण कुणावर प्रेम करतो, आपले प्रेमाचे 2 शब्द कुणाच्या तरी जीवनामध्ये अंधार दूर करू शकतात, कुणाच्या तरी जखमांवर वेदनांवर फुंकर घालू शकतात. एवढंच नाही तर कोणी आपल्याला 4 शब्द जरी प्रेमाचे बोलले तरी ते आपल्याला आधाराचे असे वाटतात, नाही का? तर खूपच अप्रतिम आणि सुंदर असे भाव सरांच्या या चारोळीमध्ये होते. आणि सरांनी दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिले सौंदर्य शीर्षकाखाली की सौंदर्य हृदयाचा असे भाव, कधी बाळाचं गोड हसणं उमटते मुखमंडलावर, तर कधी सखीचं लाजणं बेधुंद कातरवेळी किनाऱ्यावर, तर कधी सखीचं लाजणं बेधुंद कातरवेळी किनाऱ्यावर. वा, तर खूपच अप्रतिम आणि सुंदर असं प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य दाखवणारी ही सुंदर अशी रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या एका अप्रतिम अशा कवितेमध्ये सौ प्रीती दबडे मॅडम पुणे येथून लिहित आहेत. सौ प्रीती दबडे मॅडम यांनी पुणे येथून एका सायंकाळी या शीर्षकाखाली लिहिलं आहे की सूर्याच्या मावळतीच्या छटा दिसत होत्या पाण्यात, सूर्याच्या मावळतीच्या छटा दिसत होत्या पाण्यात, तेव्हाच दोघांनी पाहिले एकमेकांच्या डोळ्यात. वा, बऱ्याच दिवसांची होती ती ताटातूट, भेट होता झाली आनंदाची लयलोट, प्रेमाची साक्ष देत होते एकमेकांना, कसलीच भ्रांत नव्हती त्या दोघांना. वा, आणि मॅडमनी शेवटी असं लिहिलंय की वेळ कशी सरत होती वेगात पुढे, वेळ कशी सरत होती वेगात पुढे, वेगळे होताना दोघे घेत होते आडेवेडे, वेगळे होताना दोघे घेत होते आडेवेडे, घेत होते आडेवेडे. आणि खरं श्रोते हो की एक रम्य अशी सायंकाळ आणि ज्यावेळी सखा आणि सखी एकमेकांना भेटतात, त्यांच्या गप्पा रंगतात, एकमेकांच्या डोळ्यामध्ये पाहतात, स्वतःचं प्रतिबिंब जे आहे ते पाण्यामध्ये पाहतात, आणि जेव्हा प्रेमाच्या गोष्टी होत असतात, गुजगोष्टी होत असतात, एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करत असतात, तेव्हा कळत नाही की वेळ कशी सरून जाते. आणि जायचं तर असतं, परंतु जाताना जे आडेवेडे घेतले जातात त्या आड्यावेड्यांना आणि प्रेमाच्या या सुंदर अशा भेटीला मॅडमनी त्या सायंकाळच्या भेटीला खूपच अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये प्रेमभंग या शीर्षकाखाली सौ स्वीटी चंद्रकांत नारनवरे मॅडम, सौ स्वीटी चंद्रकांत नारनवरे मॅडम ज्या की शिक्षिका आहेत, मानेवाडा नागपूर येथून लिहित आहेत प्रेमभंग शीर्षकाखाली की सख्या 7 जन्माचे वचन तू दिले, तू जन्मोजन्मी आपुला संग. वा, सख्या 7 जन्माचे वचन दिले तू जन्मोजन्मी आपुला संग, तुझ्या प्रेमात अखंड बुडाले का केलास माझा प्रेमभंग, तुझ्या प्रेमात अखंड बुडाले का केलास माझा प्रेमभंग, सागर किनारी आपुल्या प्रत्येक भेटीत मावळणारा सूर्य होता साक्षी, सागर किनारी आपुल्या प्रत्येक भेटीत मावळणारा सूर्य होता साक्षी, आणि सांज वेळ होता घरट्याकडे परतणारे पक्षी, आणि सांज वेळ होता घरट्याकडे परतणारे पक्षी, घरट्याकडे परतणारे पक्षी. तर खूपच हृदयस्पर्शी भाव मांडणारी ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती प्रेमभंग शीर्षकाखालची. आणि श्रोते हो, याबरोबर 7 या शीर्षकाखाली श्री नितीन अशोक मडवी सर, श्री नितीन अशोक मडवी सर मुक्काम सापडगाव कल्याण येथून श्री नितीन अशोक मडवी सरांनी 7 या शीर्षकाखाली लिहिलंय की एकदा तरी मला प्रीतीची हाक दे, बस तू मला साथ दे. वाह, एकदा तरी मला प्रीतीची हाक दे, बस तू मला साथ दे, बेरंग माझ्या जगण्याला तू रंग दे, हाती माझ्या तुझाच हात दे, बेरंग माझ्या जगण्याला तू रंग दे, हाती माझ्या तुझाच हात दे, सखे कधी रुसू नकोस माझ्यावर,
सखे कधी रुसू नकोस माझ्यावर, मला राग येतो, मग राग येतो मला माझ्या जगण्यावर. सखे कधी रुसू नकोस माझ्यावर, मग राग येतो मला माझ्या जगण्यावर. तुझ्या विना भकास वाटतो मला तो पाऊस, तुझ्या विना भकास वाटतो मला तो पाऊस. येते जगायला मला लय हाऊस तू आल्यावर. आणि सरांनी शेवटी असं लिहिलंय की साथ कधी सोडू नकोस, मन कधी मोडू नकोस. वा, साथ कधी सोडू नकोस, मन कधी मोडू नकोस. कधी तू मला सावर, कधी मी तुला सावरेल. वा, कधी तू मला सावर, कधी मी तुला सावरेल. जन्म जन्मांतरीच आपलं नातं कधी तोडू नको, जन्म जन्मांतरीचं आपलं नातं कधी तोडू नको. वा, तर प्रेम, पाऊस आणि ती, तर तू असल्यावर आणि तू नसल्यावर काय काय होतं, असे सुंदर असे भाव या कवितेमध्ये सरांनी मांडलेले होते. आणि तू नसल्यावर मला कोणत्याही गोष्टीमध्ये मन रमत नाही, तू रागावू नको, साथ दे, असे सुंदर असे भाव सरांच्या या अप्रतिम अशा कवितेमध्ये होते श्रोते हो. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया. आणि ती सुंदर अशी कविता आपल्याला पाठवलेली आहे कवी संदीप चंद्रकांत मेंगाने सरांनी. कवी संदीप चंद्रकांत मेंगाने सर शादपुत्र उमाकांत या नावाने सर लिहितात कोल्हापूर बामणे येथून. आणि सरांनी विरह या शीर्षकाखाली त्यांच्या अप्रतिम अशा रचनेमध्ये लिहिले की गावाबाहेर पाठारावर संध्याकाळी कातरवेळी, गावाबाहेर पाठारावर संध्याकाळी कातरवेळी स्वप्न पाहिली होती आपण दूर जाऊन निर्जन स्थळी. वा, स्वप्न पाहिली होती आपण दूर जाऊन निर्जन स्थळी. शपथा घेऊन आईवडिलांच्या घेतला आपण हातात हात. गड बांधले निश्चयाचे करू संकटांवर मात. आपल्या प्रत्येक स्वप्नसाक्षीने सूर्य अस्ताला जायचा. वा, आपल्या प्रत्येक स्वप्नसाक्षीने सूर्य अस्ताला जायचा. जीवनातल्या या अंधारात प्रकाश घेऊन चंद्र यायचा. जीवनातल्या या अंधारात प्रकाश घेऊन चंद्र यायचा. सुख यायला आपल्या घरी गेलीस अर्ध्यावर सोडून साथ. सुख यायला आपल्या घरी गेलीस अर्ध्यावर सोडून साथ. विचार न करता माझ्या मनाचा काळानेही केला घात. विचार न करता माझ्या मनाचा काळानेही केला घात. फिरून ये अशी माघारी, फिरून ये अशी माघारी, पुन्हा संसार फुलवूया. फिरून ये अशी माघारी, पुन्हा संसार फुलवूया. संसारातली पाहिली स्वप्ने पुन्हा आपण फुलवूया. संसारातली पाहिली स्वप्न आपण पुन्हा फुलवूया. संसारातली पाहिली स्वप्न पुन्हा आपण फुलवूया, पुन्हा आपण फुलवूया. तर खूपच हृदयस्पर्शी आणि हृदयाला भिडणारे शब्द मांडणारी ही खूपच अप्रतिम आणि सुंदर अशी विरह शीर्षकाखालील रचना होती श्रोते हो. आणि या अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूया. आणि मौनात बरेच काही, मौनात बरेच काही या शीर्षकाखाली राधा गद्रे मॅडम कोल्हापूर येथून लिहित आहेत. राधा गद्रे मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय की मावळत्या आदित्याचे प्रतिबिंब जलाशयी, मावळत्या आदित्याचे प्रतिबिंब जलाशयी. न्याहाळे त्यास राजहंसा परी जोडी, न्याहाळे त्यास राजहंसा परी जोडी. सुवर्णाची पखरण भानू करे सरोवरी, सुवर्णाची पखरण भानू करे सरोवरी. रौप्य वर्णवारीचे धुंद गारवा मिरवी. धवल नभांगन स्फटिका समभासते, धवल नभांगन स्फटिका समभासते. जणू नायिका कोणी श्वेतवस्त्री हसते. वाह, जणू नायिका कोणी श्वेतवस्त्री हसते. मंद परिमळ अलंगित मरुत वाहे हळुवार, मंद परिमळ अलंगित मरुत वाहे हळुवार. ह्या जोडीस स्पर्शतो अलगद अलवार, ह्या जोडीस स्पर्शतो अलगद अलवार. असा हा आसमंत भरून श्वासात, असा हा आसमंत भरून श्वासात. मनात आम्ही बसलो किनारी, असा हा आसमंत भरून श्वासात मनात आम्ही बसलो किनारी. साठवत त्या हृदयात, साठवत त्या हृदयात. तर खूपच अप्रतिम आणि सुंदर अशी ही वर्णनात्मक रचना होती श्रोते हो. आणि या अप्रतिम अशा रचनेनंतर पुढच्या एका सुंदर रचनेमध्ये हा सागरी किनारा, हा सागरी किनारा या शीर्षकाखाली सौभाग्यश्री राजेश खोपकर मॅडम, सौभाग्यश्री राजेश खोपकर मॅडम मालाड मुंबई येथून लिहित आहेत की लोभस मोहक हा सागरी किनारा, लोभस मोहक हा सागरी किनारा. लाटांनी येई अंगावरी शहारा,
लोभस मोहक हा सागरी किनारा, लाटांनी येई अंगावरी शहारा, तुझ्या मदमस्त बाहूंचा सहारा. वा, तुझ्या मदमस्त बाहूंचा सहारा, दूरवरी तो आल्हाददायी सूर्यास्त, विविध रंगछटा घालती गस्त, विविध रंगछटा घालती गस्त, तुझ्या माझ्या प्रेमाला जणू हे साक्ष. वा, क्लिमिश मनातले अवघे पुसले, समज गैरसमज ही सारे टळले. क्लिमिश मनातले अवघे पुसले, समज गैरसमज ही सारे टळले, एकांती तुझ्या मिठीत मी डोळे मिटले, एकांती तुझ्या मिठीत मी डोळे मिटले. तर सागरी किनाऱ्यावरच्या या खूपच सुंदर आणि अतिशय अप्रतिम असे भाव दर्शवणाऱ्या या सुंदर ओळींना मॅडमनी त्यांच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. आणि श्रोते हो, जेव्हा संवाद होतात तेव्हाच गैरसमज मिटतात, जेव्हा संवाद होतात तेव्हाच वादाचं कारण कळतं. आणि श्रोते हो, आपल्याला माहीत आहे की कोरोनाच्या काळामध्ये आपण नात्यांचं खूप मोठं महत्त्व असतं हे आपण जाणलं. जेव्हा आपण एकमेकांच्या सोबत असतो, जास्त दीर्घकाळ सोबत असतो, तेव्हा एकमेकांची मनं कळतात, एकमेकांच्या भावभावना कळतात, एकमेकांना काय हवं आहे हे कळतं. आणि मला असं वाटतं श्रोते हो, की ज्या गोष्टीवरून वाद होतात, ज्या गोष्टी भांडणाचं कारण ठरतात, त्या गोष्टींना जर आपण टाळत गेलो, त्या गोष्टींबद्दल जर आपण थोडीशी माघार घेतली, तर निश्चितपणे नात्यामध्ये प्रेम हे फुलत राहतं. आणि खूप वेळा एक समोरच्याची इच्छा नसताना आपण वारंवार काही गोष्टी या समोरच्यावर लादण्याचा प्रयत्न करतो, आपलं मत हे इतरांवर लादत राहतो. आणि जेव्हा आपण इतरांवर मतं लादत राहतो, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडावी असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं, तर निश्चितपणे तेच वादाचं हे कारण ठरतं. आणि आपल्याला माहीत आहे की प्रत्येक नात्यामध्ये, मग ते नातं कोणतंही असो, अगदी आईवडिलांच्या नात्यापासून, बहीण भावांच्या नात्यापासून, मैत्रीच्या नात्यापासून ते प्रेमाच्या नात्यापर्यंत, आणि अगदी आपल्या नातेवाईकांच्या प्रेमाच्या नात्यापर्यंत खूप सारे जे गोष्टी असतात त्या केवळ आपण कल्पना केल्यामुळे घडतात, आपण कयास बांधल्यामुळे घडतात. आणि बऱ्याच वेळा एखादी घटना, एखादी गोष्ट अगदी अस्तित्वात सुद्धा नसते, तरीसुद्धा आपल्याला वाटतं की असं काही झालेलं असेल, माझ्याबद्दल कोणी असं बोललेलं असेल, माझ्याबद्दल त्याला तिला असं वाटत असेल, आणि आपलं स्वतःचं हे वाटणं जे आहे ते आपण त्या समोरच्या व्यक्तीवर लादून आपण नात्यांमध्ये वादविवाद करतो. तर जसं की मॅडमनी म्हटलं आहे की जेव्हा मनामधलं जे क्लिमिश आहे ते संवादाच्या माध्यमातून पुसलं जातं, आणि तेव्हा निश्चितपणे गैरसमजसुद्धा टळले जातात श्रोते हो. आणि श्रोते हो, याबरोबरच पुढच्या एका सुंदर आणि अप्रतिम अशा प्रेमकवितेकडे आपण वळूया. आणि तुला कळणार नाही, तुला कळणार नाही या शीर्षकाखाली, या विषयाच्या अनुषंगाने विनवणी या शीर्षकाखाली सौ सिद्धी रावळ मॅडम यांनी जुन्नर येथून लिहिले. सौ सिद्धी रावळ मॅडम जुन्नर येथून लिहित आहेत विनवणी शीर्षकाखाली तुला कळणार नाही या विषयावर की ओढ अंतरीची वाटे काट्यासम पोचणारी, ओढ अंतरीची वाटे काट्यासम पोचणारी, विरहाने आई तुझ्या जीवनात सल खरी, विरहाने आई तुझ्या जीवनात सल खरी, मला करुणी पोरके मोहपाश तोडलेस, मला करुणी पोरके मोहपाश तोडलेस, देण्या बळ लेकरास संकटांना झेललेस, देण्या बळ लेकरास संकटांना झेललेस, तुझी सय येता होते दुःखी माझे अंतर्मन, तुझी सय येता होते दुःखी माझे अंतर्मन, अश्रू दाटे नयनात व्यर्थ भासते जीवन. वा, अश्रू दाटे नयनात व्यर्थ भासते जीवन, तुझ्या नसण्याने होई कासावीस मन क्षणी, तुझ्या नसण्याने होई कासावीस मन क्षणी, तुला कळणार नाही तुझ्या विना नसे कोणी, तुला कळणार नाही तुझ्या विना नसे कोणी, परतून येना आई प्रेम माया दे आम्हाला, परतून येना आई प्रेम माया दे आम्हाला, स्वार्थ असे त्यात जरी विनवते सदा तुला, स्वार्थ असे त्यात जरी विनवते सदा तुला, विनवते सदा तुला. तर आपल्या आईबद्दल प्रेम व्यक्त करून, आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करून, आपल्या आईचं जीवनामध्ये काय महत्त्व आहे याचं वर्णन करणारी, याचं महत्त्व विशद करणारी, आणि आईच्या प्रेमाची जी खरं सांगायचं तर आईच्या प्रेमाला कुठंच उपमा नसते. आई एवढं प्रेम करत असते आपल्या मुलांवर की
त्या प्रेमामुळंच मुलं जी आहेत ती भविष्यकाळामध्ये मोठी होतात, सेटल होतात. तर या आईच्या प्रेमाबद्दल आणि आईची जेव्हा जीवनामध्ये पोकळी निर्माण होते तर त्या पोकळीला अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं श्रोते हो. आणि तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही RJ कैलाससोबत आहात. हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आनंदी रहा, आनंद लुटा.